पुरुष हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 34व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी आणि रंजक असं चरित्र पाहतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की JRDंची आई म्हणजेच जेहची आई सुनी उर्फ सुझान आजारपणामुळे लवकरच या जगातून निघून गेली आणि तिच्यासाठी RDंनी जो बंगला बांधला होता, ज्याला सुनीता असं नाव दिलं होतं, त्या बंगल्यात देखील ती कधी राहू शकली नाही. त्याच्या पुढचा भाग आज आपण पाहतो आहोत. मंडळी, सुनी गेली तेव्हा ती फक्त 43 वर्षांची होती आणि आपल्या चरित्रनायकानं म्हणजेच जेहनं नुकतंच तारुण्यामध्ये पाऊल टाकलं होतं. तो साधारण 19-20 वर्षांचा असेल. सुनी गेली त्यावेळी RDंना सुनीचं अंत्यदर्शनसुद्धा होऊ शकलं नाही. हे मागच्या भागात आपण पाहिलं आणि ते 8 दिवसातच फ्रान्सहून परतले. आता त्यांना मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं क्रमप्राप्त होतं. त्यांच्या मनात जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं होतं आणि जेहच्या मनातसुद्धा केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनियर होण्याची इच्छा होती. RD परत येईपर्यंत ते ज्या टाटा इंडस्ट्रियल बँकेला वाचवण्यासाठी धडपडत होते, ती बँक आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती. RD आणि मुलं आता एकत्र राहायला लागली. मंडळी, RD म्हणजे अनेक गुणांनी विभूषित असं व्यक्तिमत्व होतं. वक्तशीरपणा, शिस्त या बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. सगळी कामं वेळच्या वेळी व्हावीत असा त्यांचा कटाक्ष असायचा. RDंच्या स्वभावात एक दोष मात्र होता. ते लवकर संतापायचे आणि दुसऱ्या माणसावर लगेच चिडायचे. त्यांची ही सगळी स्वभाव वैशिष्ट्य जेहनं जशीच्या तशी उचलली. RDंचं देखणं व्यक्तिमत्व आणि रुबाबदारपणा हे सुद्धा जेहमध्ये उतरलेच होते. मंडळी, जेहचे आजोबा म्हणजे सुनीचे वडील यांचे सुद्धा काही गुण जेहमध्ये आले होते. सुनीचे वडील सदा हसतमुख असायचे. त्यांच्यात हजरजबाबीपणा होता. आपल्या आजोबांची आनंदी वृत्ती, खेळकरपणा, कमालीचा हजरजबाबीपणा जेहनं तसाच्या तसा उचलला होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू त्याला आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरले. RD सुटीमध्ये आपल्या मुलांना पॅरिसमध्ये आजीकडं पाठवायचे. या मुलांची आजी म्हणजे सुनीची आई यांची प्रकृती शेवटपर्यंत उत्तम होती. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. अशी ही आजी जणू मुलांची आईच झाली आणि वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. जमशेदजी गेल्यानंतर RDंनी त्यांना दिलेला शब्द कसोशीनं पाळला. दोराबजींबरोबर त्यांनी टाटांच्या सगळ्या व्यवसायात बरोबरीनं योगदान दिलं. पहिलं महायुद्ध संपलं होतं. या काळात ब्रिटिशांना रेल्वेसाठी पोलादी रूळ पुरवणाऱ्या टाटांच्या कारखान्यात आता अनेक अडचणी यायला लागल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे कामगारांचा पगार करणं कठीण झालं होतं. अशा या परिस्थितीमध्ये दोराबजींनी आणि RDंनी इम्पिरियल बँकेकडे कर्जाच्या रूपात मदत मागितली. दोराबजींनी तर आपली मालमत्ता आणि पत्नीचे दागिनेसुद्धा त्यासाठी गहाण ठेवले.
पुढे सरकारनं टाटांना सहकार्य करायचं ठरवलं. या काळात काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची टाटा कुटुंबियांचे अतिशय सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. RD आणि मोतीलालजी नेहरू यांची अतिशय चांगली मैत्री जमली होती. मोतीलाल नेहरू तर RDंच्या सुनीता बंगल्यामध्ये राहूनही गेले होते. 1923 जेहला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं. तो क्रॅमर या संस्थेत केम्ब्रिजच्या प्रवेशाची पूर्वतयारी करण्यासाठी दाखल झाला. केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेऊन त्याला इंजिनियर व्हायचं होतं. त्याचा क्रॅमरमधील अभ्यासक्रम संपून केम्ब्रिजमध्ये प्रवेशाची वेळ आली तेव्हा जेहच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारनं एक नवीन कायदा केला होता. या कायद्यानुसार फ्रान्समधील प्रत्येक कुटुंबातील 20 वर्ष वयाच्या मुलांना सैन्यात 2 वर्षासाठी भरती होऊन लष्कराचं प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलासाठी ही अट मात्र 1 वर्षानं शिथिल करण्यात आली होती. जेहकडे फ्रान्सचं नागरिकत्व होतं त्यामुळे त्याला सैन्यात भरती व्हावं लागणारच होतं. पण तो घरातील सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे त्याला 1 वर्षाची सूट मिळणार होती. पण या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं इंजिनियर होण्याचं स्वप्न मात्र लांबणीवर पडलेलं होतं. सैन्यात भरती होण्यापूर्वीचा काही काळ जेहनं आपल्या वडील आणि भावंडांसोबत घालवला. त्यांचा निरोप घेऊन तो फ्रान्सला सैन्यात भरती होण्यासाठी परतला. या ठिकाणी त्याला विविध भागातून आलेल्या सैनिकांबरोबर प्रशिक्षण घ्यायचं होतं. काही तरुण मोरोक्को तर काही अल्जेरियातून आले होते. मात्र त्यातील बहुसंख्य अशिक्षित आणि नागरी चालीरीतींचे माहिती नसणारे असे होते. ते कित्येक दिवस विना आंघोळीचे राहायचे. शिवाय त्यांच्या प्रशिक्षणाचं ठिकाण हे उजाड आणि भकास वातावरण असलेलं होतं. या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणं जेहला मोठं कठीण गेलं. तर मंडळी, त्यानं हे प्रशिक्षण कशाप्रकारे पूर्ण केलं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन व्हावा देहच केवळ, चंदन व्हावा देहच केवळ. भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा.
समर्पणाने या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा. हर हर महादेव, हर हर महादेव हो. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा. हो हो हो. वेश हा देव